कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था ही जी एक NGO आहे, या NGOचा मी मुख्य कार्यकारी अधिकारी आहे आणि कृषी विकास देशातल्या अनेक राज्यांमध्ये काम करते आहे, अनेक विषयावर काम करते आहे. त्याच्यामध्ये साधारणतः पाणी, शेती आणि ग्रामीण आजीविका आणि पर्यावरणपूरक ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करायचा आम्ही प्रयत्न करतोय एकात्मिक स्वरूपामध्ये. मागच्या साधारणतः 13-14 वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या निर्मितीवरती सुद्धा कृषी विकास देशभरामध्ये काम करते आहे आणि अनेक शेतकरी उत्पादक कंपन्यांना सक्षम करण्यासाठी आमच्या ऑल अबाउट FPO इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आम्ही एक महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी पार पाडलेली आहे. हे सगळं करत असताना एक मॉडेल फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना आपण साधारणतः 10 वर्षापूर्वी केलेली होती आणि जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग आम्ही हातात घेत असतो. नाफेड मार्फत जी MSP वरती खरेदी प्रक्रिया सुरू आहे, PSS आणि PSF वरती जेव्हा सुरू झाली होती तेव्हा नाफेड सोबत डायरेक्ट अग्रीमेंट करून 2015-16च्या दरम्यान एक पायलट जय सरदारनी केलेला होता. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या प्रमाणामध्ये बोनस देण्याचा एक प्रयोग जय सरदारनी केलेला होता. अशा वेगवेगळे प्रयोग जय सरदार करत असते आणि असाच एक प्रयोग आता जय सरदार सोबत आम्ही फॅसिलिटेट करतोय. तो प्रयोग कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे. आपण पाहतोय की कापूस उत्पादक शेतकरी जो आहे हा कापसाची वेचणी झाल्यानंतर ती जी पराठी आहे ती पराठी त्याला काढावी लागते. काही प्रमाणामध्ये श्रेडिंग होतं पण ते श्रेडिंगचं प्रमाण आजही खूप कमी आहे. तरी पराठी काढण्यासाठी शेतकऱ्याचा खर्च होतो, नंतर ही पराठी ठेवून द्यावी लागते, नंतर ती वाढल्यानंतर पेटवावी लागते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे श्रम सुद्धा जातात. तर अशा वेळेस ही जी पराठी आहे याचं काय करता येईल याचा आम्ही अनेक वर्षापासून विचार करत होतो. त्याचा कंपोस्ट तयार करण्यासाठी आपण अनेक शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं. कंपोस्टचाही प्रयोग झाला पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ते पराठी हँडल करणं इतकं सोपं नाही आहे. मग आणखी काय पर्याय होईल असा आम्ही विचार केला आणि आम्ही IIT मुंबई यांना भेटलो आणि या भेटीमधून मग नंतर एक सुंदर प्रकल्प डिझाईन झाला. आता हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये आपण पराठीपासून पशुखाद्य तयार करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये आपण हे जे पराठी आहे याच्यापासून बकरीसाठीचं खाद्य बनवलेलं आहे आणि गायीसाठीचा सुद्धा खाद्यासाठीचा फॉर्म्युला आपल्याकडे रेडी आहे. तर ते सुद्धा भविष्यात आणण्याचा आमचा मानस आहे. आता हे जे खाद्य आहे किंवा याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण सर्क्युलर इकॉनॉमीचं मॉडेल जे आहे ते या माध्यमातून प्रमोट करतोय. म्हणजे सॉइल टू सॉइल असं हे सर्कल आहे. आपली जमीन, त्या जमिनीच्या माध्यमातून आपल्याला कापसाचं उत्पादन मिळतं. मग राहते पराठी, त्या पराठीपासून आपण पशुखाद्य बनवलं तर ते आपलं जे बकरी आहे किंवा गाय यांनी खाल्ल्यानंतर आपल्याला साहजिकच शेण मिळणार आहे आणि त्याच्यावर परत प्रक्रिया करायची आणि ते शेतीसाठी द्यायचं फर्टिलायझर म्हणून. असं सॉइल एनरिचमेंटसाठी असं सर्क्युलर इकॉनॉमीचं हे मॉडेल आहे. याच्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याचा आम्ही 2 पद्धतीनं फायदा करून देण्याचा प्रयत्न करतोय. एकतर आमच्या FPCच्या आजूबाजूच्या परिसरातील जे शेतकरी असतील ते आमचं युनिट इन्व्हाइट करू शकतात. त्याच्यामध्ये ट्रॅक्टर, शेडर, ट्रॉली असं युनिट त्या शेतामध्ये जातं आणि ते सगळं श्रेडिंग करून घेऊन येतं. त्याच्यामध्ये शेतकऱ्याची बचत होते. दुसरं मॉडेल असं आहे की शेतकऱ्यांनी पराठी काढावी आणि ती आमच्या प्लांटवरती, FPCच्या प्लांटवरती विक्रीसाठी आणावी. आम्ही ती पराठी त्या ठिकाणी विकत घेतोय. नंतर या पराठीवर प्रक्रिया करण्यासाठी IITनी एक प्रोसेस तयार केलेली आहे ओझोनेशन नावाची. त्याचं पेटंट त्यांनी फाईल केलेलं आहे. याच्यामध्ये ओझोन ट्रीटमेंट करून लिग्निन आणि सेल्युलोजचा बॉन्ड ब्रेक केला जातो आणि याची डायजेस्टिबिलिटी वाढवल्या जाते. नंतर ही जी पराठी आहे ही जनावराला आवश्यक जे घटक आहेत त्याच्यासोबत मिक्स केल्या जाते आणि त्याची कांडी तयार होते. तर हे पशुखाद्य मागच्या 6-7 महिन्यापासून आम्ही मार्केटमध्ये टाकलंय आणि बकरीवरती खूप चांगले रिझल्ट याचे आलेले आहे. गायीवरती सुद्धा काही ठिकाणी याचे ट्रायल्स घेतलेले आहेत आणि तिथे सुद्धा खूप चांगले रिझल्ट त्या ठिकाणी आलेले आहेत. आमचा अजून प्रयोग चाललाय. मला वाटतं आणखी 4-6 महिने आम्हाला लागतील हा प्रयोग यशस्वीरित्या डॉक्युमेंट करायला आणि खऱ्या अर्थानं याला मशीन कशा पद्धतीच्या पाहिजे, कोणत्या साईजच्या पाहिजे, प्रक्रिया कशी असली पाहिजे, हे सगळं कदाचित आम्ही पुढच्या 6 महिन्यामध्ये म्हणजे मे-जून 2026 पर्यंत कदाचित आमच्याकडे एक चांगला याचा कॉन्क्रीट अनुभव असेल आणि ज्याच्या आधारावरती जर काही शेतकरी उत्पादक कंपन्या हा त्यांच्या भागामध्ये प्रयोग करण्यास इच्छुक असतील तर आम्हाला त्यांनाही मार्गदर्शन करायला नक्की आवडेल. आपल्यालाही या प्रकल्पाविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथे जय सरदार शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊ शकता आणि या प्रकल्पाची माहिती घेऊ शकता. तसेच हे जे खाद्य आहे ते आपल्या भागातील बकरीसाठी आपण सध्या बकरीचं खाद्य आहे ते आपण वापरू शकता, त्याचा अनुभव घेऊ शकता
आणि भविष्यात जेव्हा गायीसाठी खाद्य तयार होईल तेव्हा आपण त्याचा सुद्धा अनुभव घेऊ शकता. हे एक कम्प्लीट फीड आहे. कम्प्लीट फीड म्हणजे आपण आपल्या जेवणामध्ये जसं आपल्याला वरण भात भाजी पोळी सोबत तूपही लागतं, भाजी लागते, त्याच्यामध्ये लसूण लागतं, अद्रक लागतं, तसंच जनावराला ड्राय फॉडर, ग्रीन फॉडर, कॉन्सन्ट्रेटेड मटेरियल आणि फीड सप्लिमेंट हे सगळं लागत असतं. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न या कम्प्लीट फीडच्या माध्यमातून एक वेगळा प्रयोग आहे. तर आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे की आपण जरूर या प्रयोगाची माहिती घ्यावी. धन्यवाद. या अनुषंगाने मला आणखी एक सांगायचं आहे की आपण जेव्हा चांगलं काम करत असतो तेव्हा त्या चांगल्या कामाचं कौतुक वेगवेगळ्या स्तरावरती होत असतं. आणि तसंच जय सरदारच्या कामाचं कौतुक माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी 3 वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये केलेलं आहे. आणि या पावलावर पाऊल ठेवून अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या तयार झालेल्या आहेत. कृषी विकासच्या माध्यमातून सुद्धा हजारो शेतकऱ्यांना आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि काही उपक्रमामध्ये आम्ही कन्व्हर्जन्स करत असतो. तर एक महत्वाचा कन्व्हर्जन्स साठी एक चांगली बाब माझ्या लक्षात आलेली आहे, जी आपल्या विभागाचे, अमरावती विभागाचे माननीय जॉईंट डायरेक्टर ऍग्रिकल्चर श्री घोरपडे साहेब आणि आमचे जिल्ह्याचे कृषी अधीक्षक बुलढाण्याचे ढगे साहेब आणि तालुका कृषी अधिकारी मलकापूर त्यांची टीम देशमुख साहेब असतील, सूर्यवंशी साहेब असतील, या सगळ्यांनी महाविस्तार ऍप याविषयी माहिती दिली आणि त्यांनी थोडंसं पुश केलं की आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही ऍप आपण वापरायला सांगा. तर आम्ही पाहतोय की मागच्या काही दिवसापासून या ऍपचा जो वापर होतोय तर वेगवेगळी माहिती शेतकऱ्यांना मिळते. आपण अनेक वेळा हे पाहतो की शेतकरी म्हणतो मला कृषी विभागाविषयी माहितीच मिळत नाही, मला पिकाविषयी माहिती द्यायला कोणी येत नाही. तर या ऍपच्या माध्यमातून तुम्हाला आवश्यक ती माहिती जी आहे ती माहिती आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून मिळू शकेल आणि तुमच्या काही शंका असतील त्याचं सुद्धा निरसन करण्यासाठी हे एक माध्यम ठरू शकेल असं मला वाटतं. तर आपण जरूर महाविस्तार ऍप जे आहे हे आपण डाउनलोड करावं. आपल्याला अधिक माहिती असेल तर आपल्या जवळच्या कृषी सहाय्यकाशी आपण संपर्क करा, त्यांच्या माध्यमातून लिंक घेऊन आपण डाउनलोड करा आणि वापरा असं आवाहन करतो. धन्यवाद.